आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। डोंगरगाव तालुका पालघर जिल्हा परभणी येथील अंगणवाडी शाळा मागील 10 वर्षापासून गळत आहे। परिणामी यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस व लहान मुलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। आज दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी आमच्या प्रतिनिधीने सदरील अंगणवाडी शाळेतील घटनास्थळावरून घेतलेला आढावा आता आपण पाहूया। परभणी जिल्हा परिषद, पालम पंचायत समिती, तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांनी सदरील अंगणवाडीच्या समस्यांकडे तात्काळ लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी जनतेतून केली जात आहे। माय माऊली न्यूज चॅनल साठी परमेश्वर गुट्टे, महाराष्ट्र प्रतिनिधी। नमस्कार मित्रांनो, माय माऊली न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण उपस्थित आहोत आता सध्याच्याला डोंगरगाव अंगणवाडी शाळेपाशी। तर जाणून घेऊया इथली सत्य परिस्थिती काय आहे, कारण की बऱ्याच वर्षापासून ही अंगणवाडी शाळा गळत आहे आणि इथल्या शिक्षिका व सेविका आणि विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे। तरी ह्यांच्याकडे कुणाचंच लक्ष नसल्यामुळं हे असंच चालू आहे। तर जाणून घेऊया सत्य परिस्थिती काय आहे ते। आपण बघू शकता अंगणवाडी शाळा। तर मित्रांनो, आपण आहोत आता सध्याच्या अंगणवाडी शाळेमध्ये आणि इथं उपस्थित आहेत सौ पार्वती पवारताई आणि सेविका सौ मनकरताई सोनल। तर जाणून घेऊया यांच्याकडून की आता सध्याच्याला पाऊस नसल्यामुळे आता हे 2 दिवस पाऊस उघडल्यामुळे शाळा सध्याच्याला साफसफाई करून घेऊन त्यांनी आता सध्याच्याला विद्यार्थी घेऊन आपले बसलेले आहेत। तर जाणून घेऊया पवारताईकडून की शाळेची सत्य परिस्थिती काय आहे। तर पवारताई, अंगणवाडी शाळा ही किती वर्षापासून गळत आहे किंवा किती दिवसापासून गळत आहे? 2015 पासून गळत आहे। तर ह्यांच्याकडे लक्ष नाही आहे का कुणाचं? सरपंच हे लगात सांगितलेलं आहे। अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही ग्रामसेवक सरपंचाला हे तुम्ही कळवलेलं आहे। अच्छा, तरी पण आतापर्यंत ह्या शाळेकरता तुम्ही कळवण्यात येऊन सुद्धा आणखी कोणी लक्ष देत नाहीये का? अच्छा, आणि ह्यांचा तुम्हाला किती त्रास होता ताई? काय त्रास म्हणजे लेकराला बसवायला जमत नाही। हा, खाव करून कुठंतरी जिल्हा परिषदेच्या शाळेवर जाऊन वाटावं लागतंय, घरी करून आणावं लागतंय। लेकरांची काय शिक्षणाचा काय दिवस आहे। अच्छा अच्छा, म्हणजे पाऊस पडल्याच्या नंतर शाळा इथं शिकवण्यात येत नाही इथं? अच्छा, लेकराला बसता येत नाही आणि बाकी काही करता येत नाही तर शाळा खूप गळ्यामुळे। हा, अच्छा, 3 दिवस पाऊस होता तरी तर बसता येणं झालं, घरी करून आणून जिल्हा परिषदला शाळेला वाटला। अच्छा अच्छा, काय करता? 3 दिवस घरून करून खावा आणला होता। अच्छा, म्हणजे आता हे पाऊस पडत असताना? अच्छा, 3 दिवस वाटप तिथंच केला खाऊ बसून। अच्छा अच्छा, तर लक्ष मग याच्यामध्ये कुणाचंच नाहीये। त्रास तुम्हाला बी होतो, विद्यार्थ्याला पण होतो आणि त्याच्यामध्ये पाऊस पडल्यामुळं इथं बसता येत नसल्यामुळे लेकराच्या शाळेचं पण खंडन पडत आहे। अच्छा अच्छा, तर मग ह्यांच्यावर तर पवार पाणी किती साचतं इथं? अच्छा अच्छा, अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही पाऊस साचला की परत तुम्हाला साफसफाई वगैरे करण्यामध्ये खूप त्रास होत असेल? पाणी भरून काढावं लागेल। अच्छा, आमच्या गोले पिछवाने तिथे जर बसलं तर अच्छा अच्छा, बाहेर थांबावं लागेल। झड लागली काढली की असं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये। अच्छा, तर मग पवारताई ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, आम्हाला काहीतरी दुरुस्ती करून द्यायला पाहिजे। अच्छा अच्छा, ठीक आहे, ओके, धन्यवाद। तरी बघू शकता 2 दिवस झाले पाऊस उघडलेला आहे तरी पण आणखी वर ओल आहे। काही वल इतका पाऊस गळत असताना देखील त्याने तरी पण स्वतः खूप मेहनत करून सामान व्यवस्थित ठेवण्यात आलेला आहे। आणि हे बघू शकता आपण, हे पाणी गळून खाली फरशीचं पण काय दुर्दशा झालेली आहे शाळेची। आणि या शाळेकडे कुणाचंच लक्ष नसल्यामुळं आज हे विद्यार्थ्यांना व शिक्षिका आणि सेविका यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। तर ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं कोण हा खूप मोठा प्रश्न आहे।
तर बघू शकता हा स्लॅबचा भाग आहे वरचा.